नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव. स्वागत आहे तुमचं आपल्या अनस्टॉपेबल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मार्केटमध्ये आजकाल खूप स्कॅम होत आहेत. तर ते ChatGPT असेल, AI थ्रू तुमचे मोबाईल हॅक केले जाऊ शकतात आणि बरेच स्कॅम त्याच्यामुळे होत आहेत. तर तुमचा मोबाईल कोणी हॅक केलेला आहे की नाही ते तुम्ही कसं चेक करू शकता, तर ते मी तुम्हाला दाखवतो आता. तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलचं डायल पॅड ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला *#67# हा कोड डायल करून त्याच्यावरती कॉलिंग करायचं आहे. तर कॉलिंग केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला समोर एक मेसेज ओपन होईल. तर तिथे तुम्ही बघू शकता खाली ही सर्व कॉल्स असतील, मेसेज असतील, तर त्याच्यापुढे नॉट फॉरवर्डिंग असा ऑप्शन आलेला असेल. जर इथे नॉट फॉरवर्डिंग ऑप्शन नसेल, इथे फक्त फॉरवर्डिंग असा ऑप्शन आलेला असेल, तर तुमचा मोबाईल कोणीतरी हॅक केलेला आहे. आता याच्यात मध्ये काही घाबरून जाण्यासारखं नाही. तर हे हॅक केलेले कॉल्स, OTP तुम्ही कसे बंद करू शकता, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, सेम प्रोसेस, तुमचं डायल पॅड ओपन करायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला *002# हा कोड डायल करायचा आहे आणि त्याच्यावरती कॉलिंग करायचंय. तर हे कॉलिंग केल्याच्या नंतर लगेच तुमच्या मोबाईलचे जे काही OTP असतील, कॉल्स असतील, हे स्कॅमरने, हॅकरने त्याच्या मोबाईलवरती फॉरवर्ड करून घेतलेले असतील, ते सर्व इथं कॅन्सल होऊन जातील. तर मित्रांनो, या हॅकर्स पासून वाचण्यासाठी आणि स्कॅमर पासून वाचण्यासाठी ही ट्रिक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेक करा आणि तुम्ही ट्राय करून बघू शकता तुमचा मोबाईल कोणी हॅक केलेला आहे की नाही. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची की मार्केटमधून खूप कॉल्स पण येतात, मेसेज पण येतात की तुम्हाला लोनचा ऑफर देतो आम्ही, किंवा तुम्हाला कोणतं लकी ड्रॉचं कुपन लागलेलं आहे, तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे, तर तो OTP सांगा. तर अशा प्रकारचे OTP वगैरे तुम्ही कोणालाही शेअर करू नका, कारण तुमचे याच्यामध्ये तुमचं बँक अकाउंट असेल किंवा बाकी कोणते अकाउंट असतील, तर ते पण हॅक केले जाऊ शकतात. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.